ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई, सगळ्यात मोठ्या म्हणजे हा मग कान वगैरे हा तसं वाटतंय मग ते हा मग कसं असते माहित आहे, ब्रश करताना आपण नीट ब्रश करायचा, गडबड करायची नाही, समजलं? 50-60 सेकंद तरी करायचा ब्रश. ऐक तरी बोल ना. आज टाइम टेबल देणार आहे कसलं ह्याचं कसलं? किती 9, 11, 17 सुट्टी 13 किती शनिवार परीक्षेचं बघ ना, सुट्टीचं बघू नकोस अगोदर, परीक्षेचं बघ की. परीक्षा कधीच्या 4, 5, 6, 7, 8, 12 डायरेक्ट 12. चला आवरून घ्या, जेवून घ्या आणि निघा शाळेला. 7 बॅग भरा, सगळं हे करा, या खाली. कधी एकदा संपते बाबा. होय तर 10वीचा अभ्यास आहे माझा. 10वी पेक्षा काही कमी नाही. हा तर बघितलं तर आरव आमचा छानपैकी ट्युशन करून आलाय. नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. टिकल्या माझ्या संपलेल्या आहेत, सगळ्या ज्या आहेत त्या आज शोधून काढायला पाहिजे, कुठे एखादी टिकली आहे काय नवीन घ्यायला पाहिजे, पण तीच त्या साईजमध्ये ती टिकली मिळत नाही. एकतर मोठी साईज किंवा एकतर कमी साईज मिळते. तर आज बघणार आहे मिळते की नाही ते. आणि आजचा ब्लॉग बघू काय काय आजच्या दिवसामध्ये घडलं ते तुमच्याशी शेअर तर करण्यास तुर्तास अगोदर याचा आवडते. आणि तुम्हाला की गुलाबजामुन केलेत प्लस बिर्याणी यांना डब्याला वगैरे दिली, सोया बिर्याणी. आणि ही एवढी आहे, आरवसाठी ठेवलेली आहे. आणि आरवने तोंड पाळलेलं आहे, दाढ दुखत असल्यामुळे त्याने अजिबात गुलाबजामुनला हात लावलेला नाही. गुड बॉय. चला, कपडे जे आहेत ते ऑफलाईन घेतलेले आहेत खूप आधीपासून, जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा. आणि उन्हाळ्यासाठी खास मी आता ते काढलेलं. ऑनलाईन कोणतेही ड्रेसेस मी घेतलेले नाहीत. आणि यात्रेसाठी मी जेव्हा म्हटलं होतं की ते ताईंच्या वास्तुशांतीसाठी आम्ही खरेदी करून आलो वास्तुशांतीची, आणि त्याच्यानंतर असं होतं की कल्याणला जाऊनच यात्रेची पण खरेदी करायची. पण आता उन्हाळा आणि हे त्रास बघता प्रवास नको वाटायला लागला, प्लस ते उचलून घेऊन येणं सामान, तिथे जाऊन अजून वेळ, आणि तेवढा वेळ पण नाही आहे तयारी आता बाकी सगळ्या गोष्टींनी. त्याच्यामुळे मग मी काय केलं, परंपरा हे जे पेज आहे इंस्टाग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल. आणि मला पहिलं कोलॅबोरेशन जे होतं साडीचं, तर ते तिच्याकडून होतं आणि तिने माझ्यावरती त्यावेळी विश्वास टाकला होता. आणि अजूनही ते आहेच, काही ना काहीतरी असतं सुरू. ती खूप चांगली मैत्रीण देखील बनली माझी. मग तिलाच विचारलं की तू मला अशा साड्या अवेलेबल करून देशील का. मग इरकलमध्ये मला घ्यायचं होतं, कारण यात्रा म्हटल्यानंतर तशाच देऊयात म्हटलं. एक साडी तिनं सॅम्पलसाठी पाठवली, ही अशी डिझाईन पण छान आहे त्याची, काठ पण छान आहेत आणि पदर पण चांगला आहे हा असा. मग तिला म्हटलं एक सॅम्पलसाठी आधी पाठव, चांगली वाटली तर मग आपण ऑर्डर देऊ. मग तिच्याकडेच मी 40 साड्यांची ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे जे कोणी पाहुणे वगैरे असतील. याच्यामध्ये कलर आहेत खूप सारे. तर मग चांगली वाटली साडी, तर द्यायचं आहे तर चांगल्यातलंच देऊ. आता परत मला वाटतं 1-20 वर्षांनी परत यात्रा येईल, तेव्हा मी बी आरोचं लग्न झालं असेल नसेल. तर मग आता म्हटलं देऊया, चांगलंच देऊया द्यायचं. तर मग ही पसंत पडली, कपडा वगैरे चांगला आहे, मग तिच्याकडे मी ऑर्डर दिलेली आहे. ओके, कारण तिच्याकडचं जे क्वालिटी वगैरे असते ना, तर ती खूप चांगली असते. मी आतापर्यंत ज्यांच्याशी कोलॅबोरेशन केलेलं आहे, तर त्यांच्या सगळ्यांच्याच कडच्या साड्या अतिशय उत्तम निघालेल्या आहेत. पण म्हटलं की पहिलं जिच्यासोबत मी केलं होतं, तर तिला आधी विचारूयात. तर मग तिच्याकडे मिळालं म्हटल्यानंतर तिच्याकडेच ऑर्डर दिली. ओके, कालचा जो व्हिडिओ होता तो अर्धवट राहिला, कारण खूप सारी कामं करण्याच्या याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं एवढं डोक्यामध्ये येत नाही आहे. आणि कालचा ब्लॉग थोडा अपूर्ण राहिला, म्हटलं आजचा ब्लॉग मिक्स करून दोन्ही ब्लॉग एकत्र करून मग आपला एक ब्लॉग होऊन जाईल. आता आजचा मी चाललेले आहे ठाण्याला, आरवला स्कूलला सोडेन आणि त्याच्यानंतर तिकडून जाईन विवियाना मॉलला. माझ्या एक मैत्रीण, आपण मैत्रीण म्हणू शकतो किंवा आपली हाऊस क्वीन फॅमिली मेंबर म्हणू शकतो, ज्या की दुसऱ्या देशातून आहेत आणि त्या आता इकडे आलेल्या आहेत. आणि खूप आधीपासून आमचं बोलणं सुरू होतं. मग त्या म्हटलं की मी इथं आले तर आपण भेटूयात का. तर मग म्हटलं ठीक आहे आपण भेटूयात. सो त्यांना तिकडून जवळ पडतं विवियाना मॉल, म्हणून मग म्हटलं की आपण तिथेच भेटूया, म्हणजे तुम्हालाही बरं पडेल, मलाही यायला बरं पडेल. तर मग आता तिकडे निघालेली आहे मी.
आणि विवियनाला शक्यतो खूप कमी वेळाच गेलेली आहे, कारण RCT जवळ पडतं, कोणी भेटायचं राहिलं तर एक मोक्याचं ठिकाण ते बरं पडतं. त्यामुळे त्यांना आता तिकडे भेटायला चालले आणि त्यांच्यासाठी गिफ्ट पण घेतलंय. आरवला ते गिफ्ट रॅप करायला पाठवून दिलेलं आहे. काल मी बाहेर गेले होते तर तिथून जे मला काही ज्वेलरी वगैरे आवडतात तशा टाईपमध्ये तर त्या घेऊन आले, कारण बाहेर देशामध्ये शक्यतो ते कसं देश तसा वेश आपण करतो, मग कधी कधी अशा इंडो वेस्टर्न ज्वेलरी त्यांना सूट होतील किंवा त्यांना आवडतील अशा मी घेतल्यात आणि त्या आरोकडे पाठवून दिल्यात. गिफ्ट रॅप करून घेऊन ये म्हटलं दुकानाजवळून इथे जवळचं. तर मग आता निघाले. आजचं आउटफिट तुम्हाला दाखवते जसं मी दररोज म्हटलेलं आहे. लागेल मला. हे असं आहे, एक लॉंग गाऊन टाईप मध्ये आहे, स्लीवलेस आणि गरमीमध्ये हे बरं पडतं. तर हे मी ऑफलाईनच घेतलं होतं खास गरमीच्या सीझनसाठी, कारण बरं पडेल. याच्यामध्ये मी एक त्यांना गळ्यातलं घेतलंय, एक मोत्यांचं, जे इंडो वेस्टर्न म्हणजे छान दिसेल दोन्हीकडे. आणि मला ते लक्षात नाही की तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं, पण त्यांनी जेव्हा ओपन करतील तर त्यांना म्हणेन की तुम्ही एक फोटो काढून पाठवतो तुमच्यासोबतचा. बरं, आता तुम्हाला आवाज येईल की नाही मला माहित नाही. मी ज्यांना भेटायला आले, आम्ही जवळजवळ आता 3:30 वाजले, आम्ही 1:30 वाजल्यापासून गप्पा मारत बसलोय आणि त्या माझ्या समोर आहेत. आणि आता म्हटलं मी तुम्हाला गिफ्ट दिले ते तुम्ही फोडून बघा की तुम्हाला आवडते की नाही. तर ह्या आहेत आरती आणि ॲक्च्युअलमध्ये खूप आधी आमची ओळख झालेली आहे आणि भेटतोय मी आता, कारण फॅन आहे तिची. ह्या आत्ता आल्यात भारतामध्ये आणि मग म्हटलं आम्ही भेटून बघू बोलू. तर ह्या माझ्यासाठी चॉकलेट्स हे काही गिफ्ट घेऊन आलेत आणि मी म्हटलं मला जे आवडतं ते गिफ्ट मी त्यांना दिले. आता माहित नाही त्यांना पसंत पडते की नाही. वाव, आई शपथ, हे मी इमॅजिन केलेलं आहे. हे मी माझी मैत्रीण आहे कोल्हापूरची, परंपरा म्हणजे पेज आहे. फारच छान. हे जे तू कानातल्या एकदा घातलेले मी पाहिले होते वाटतं, राजश्रीच्या ह्याच्यामध्ये घातले होते. मग मी त्याच्यामध्ये एक मागवलं, त्याने अजून आतमध्ये तिथं पण आहे बॉक्समध्ये. थँक्यू. ते कधीतरी तुम्ही तिकडे वापरा. अरे बापरे, ते एक आहे आणि अजून एक आहे चिन्मयासाठी आहे, खाली एक आहे ते मस्त. हे तुमच्यासाठी आहे आणि हे चिन्मयासाठी आहे. होप सो की तिला आवडेल ना. वाव, हे मी ऑनलाईन मागवलं मिंत्रावरून आणि हे मी घेतलं होतं. ते पौर्णिमा ज्वेलर्स म्हणून आहेत ना, त्यांच्याकडे छान भेटतात तसे साडी पिन किंवा ते ब्रोच वगैरे मध्ये ह्याला घेतलं होतं ना मी. तर ते आणि हे तुम्ही वापरा, बघा तुम्हाला आवडतं. कधीतरी घातलं तर मला फोटो काढून पाठवा. होप सो की तुम्हाला आवडलं असेल. हो, खरंच छान आहे. चिन्मयाला पण आवडेल. ते इंडो वेस्टर्न टाईप मध्ये घेतलं, थोडा मोती माला ती आणि पूर्ण. तुला माहितीये का, 8 दिवसापूर्वी चिन्मया म्हणे मला बटरफ्लाय हवाय मम्मा. बटरफ्लाय चिन्मयापर्यंत येतोय आणि हा ब्लॉग मला वाटतं ती बघेल, कारण वेळ मिळाला तर ती आधीमध्ये बघत असते ना, तर मे बी तिच्यापर्यंत पोहोचले. चिन्मया हे तुझ्यासाठी दिलंय दीदीने. आणि ते पण मोती माला ती आहे ना, तिला एखादा ड्रेस असा इंडो वेस्टर्न घातली तर त्याच्यावरती खूप सूट करेल, ती म्हणून मी घेतली होती. चाललेलं असते तिचं आधीमध्ये काय. खोला ना, खोलून बघा. खोला ना. ओके, वाव, मस्त. होप सो की तिला आवडेल ते. चिन्मय खास तुझ्यासाठी आहे, नक्की वापरशील. छान आहे, क्यूट, थँक्यू. आणि चॉकलेट्स वगैरे आरोसाठी त्यांनी दिलेत. ते आता चॉकलेट दाखवते. आता ते युरोपवरनं इथे येईपर्यंत त्याचं काय काय झालं आय डोंट नो, पण हे काही रफेलो आरोग्य ठेवणार नाही तो. गेशा आहेत आणि हे तिच्या मम्मीसाठी दिलंय मी. मम्मी विचारत बसेल मला कधी आणणार म्हणून परत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहेत, सगळ्यातलं थोडं थोडं म्हटलं ट्राय करू देत. आणि हे परदेशात इथे येईपर्यंत त्याचं काय काय झालंय मला फ्रीझर मध्ये ठेवूया जरा. आणि हे बाकीचे चॉकलेट हे आता मगाशी तू थोडंसंच खाऊन ठेवलेलं आहे, गोड आहे. तर बघ आता तुम्हाला आवडतं, आरवला आवडतील आहे. हो, त्याला आवडणार. तो आता गेल्यानंतर ठेवणार नाहीये काय, कारण ऑलरेडी मी त्याला आता बंदी घातलेली, परीक्षा झाल्यानंतर खायचं म्हटलेलं. आणि आम्ही आता स्मूदी घेतली होती थोडंसं, माझे अजून राहिले, टाईमची संपलेली आहे. आता आम्ही थोडा वेळ अजून बोलतो आणि त्याच्यानंतर मग निघूयात. आता आम्ही निघतो आहोत, कारण वेळ पण झाला. मी आरवला घेऊन सरळ जाईन
मला खूप छान वाटलं तुम्हाला मला भेटून. पण खूप छान वाटलं तुला भेटून. लॉंग आम्ही भरपूर म्हणजे भरपूर दोघींचे गप्पा स्वभाव जवळजवळ 99% जुळतात. सगळे विचार हे ते मस्त वाटलं. आणि मला गिफ्ट काय दिलंय ते खूप छान आहे. आणि ऍक्च्युअली मला जो कलर त्यांना परफेक्टली समजलं. मला पण तुला भेटून खूप खूप छान वाटलं. येस, परत भेटू कोल्हापूरमध्ये. हो, हो. यात्रेला तुम्ही यायचंय हो, पाहिजे. आणि आम्ही गावाच्या जवळच राहतो एकमेकींच्या, त्यामुळे भेटूच, कधीतरी भेटूच. येस, नाही कोल्हापूरमध्ये तर आपण भेटायचंच आहे. प्लस गावी तुम्ही यात्रेला यायचंच हो आहे. हो हो. तर मग आता मी निघतोय आणि घरी गेल्यानंतर आपला व्लॉग कंटिन्यू राहील. हा आहे सीझनचा पहिला कच्चा आंबा. तर हा जो आंबा आहे तर याच्या करमण्या मी घालणार आहे. आता करमण्या म्हणजे काय हे खूप जणांना माहीत असेल नसेल तर ते मी नंतर रेसिपीमधनंच दाखवते. आधी स्वच्छ धुवून ठेवते आणि नंतर मग करूया. आधी सगळं आवरते मी, फ्रेश होते जरा. आंबा जो आहे तो स्वच्छ धुवून मी कट करून घेतलाय. आता यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, थोडं तिखट, थोडं मीठ, थोडीशी साखर आणि हे तेलामध्ये छान मोहरी तडतडली आणि तेच गरम मोहन आपण जे बोलतो तर ते मी करमणी करण्यासाठी आंब्याच्या फोडीवरती टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. तर ह्याला आमच्या भागाकडे करमणी बोलतात. तुमच्या भागाकडे काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे खूप मस्त लागतं. आज परत आमच्या कस्तुरी मॅडम आल्या होत्या. आरव आणि सचिन आल्यानंतर अचानक आल्या आणि मग अशा बसल्या आरवकडे बघत. आरव पण चेंज वगैरे करून आला आणि तिच्याशी थोडा वेळ खेळतो म्हणायला लागला. सचिन ऑफिसवरून येताना आज ट्रेननं न येता गेले 2-3 दिवस ते मित्रासोबत येतात आणि स्कूटीवरून आल्यामुळे डोळ्यामध्ये काहीतरी गेलं म्हणतात आणि असे चुरचुरत होते डोळे त्यांचे. मग त्यांना सवय नाही आहे, ट्रेनची सवय झाली त्यामुळे मे बी असेल. त्याच्यानंतर आरो थोडा वेळ खेळत बसला. पण माझं असं होतं की आज आमच्या घरी येणार होते पाहुणे, आमचे रिलेटिव्स. मग ह्यांना म्हटलं कस्तुरीला थोडं बाहेर घेऊन जा. तिला पाणी वगैरे दिलं होतं, काय खाल्लं नाही तिने, पण ती अशीच बसली होती आणि ती एकदा आली की जायचं नाव घेत नाही अजिबात. मग मी ह्यांना काय बोलले की बाहेरून थोडं सामान आणायचं होतं. यांना म्हटलं की कस्तुरीलाही घेऊन जा. पण मॅडम अजिबात हलत नव्हत्या, फक्त शेपूट हलवत अशा बसल्या होत्या. कारण मला घरातलं थोडं आवरावर करायची होती. मग आरो पण तिला चल बोलत बसला तिच्याशी समोरून. मग कसं तरी करून ह्या दोघांनी घेऊन गेले तिला बाहेर. येणार कोण होतं तर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. म्हणजे घरी गेल्यानंतर सुळ्याला तुम्हाला 3 घरं दिसले असतील तर त्यातले मोठे काका, बाबांचे मोठे भाऊ, तर त्यांच्या मोठ्या मुलाच्या ह्या मिसेस आहेत आणि त्यांच्या ह्या 2 जुळ्या मुली आहेत. गावी गेलं तर कधी कधी भेटणं होतं, कधी कधी भेटणं होत नाही आणि कधी मी ते शूट वगैरे काय केलं नाही. आणि आम्ही जेव्हा गावी सुट्टीला जातो तेव्हा ह्या नसतात, ह्या थोड्या लेट नाही येतात. कारण आम्ही एप्रिलमध्ये जातो, मुलींच्या एक्झाम वगैरे आवरून मग ह्या मे महिन्यामध्ये गावी येतात आणि तेव्हा मी माहेरी गेली असते. त्यामुळे कदाचित तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दिसल्या नसतील. पण हां, ह्यावेळी यात्रेला गेल्यानंतर सगळे रिलेटिव्स तुम्हाला दिसतील. ज्यांना ज्यांना कम्फर्टेबल वाटेल व्हिडिओमध्ये यायला त्या सगळ्यांना मी दाखवेन. कारण गोतावळा खूप मोठा आहे सगळ्या फॅमिलीचा, सगळे रिलेटिव्स. कारण सगळ्यांची मुलं मुली, त्यांची मुलं, ही नातवंड परतवंड खूप आहेत. आणि यात्रेच्या लक्ष्मीच्या निमित्ताने ही सगळी लोकं तुम्हाला भेटतील. चुलत दीर, चुलत नंदूबाई, सगळी मुलं, ही सगळ्या लोकांना मी पण खूप वर्षाने भेटणार आहे. कारण सगळेच लोक एकदम एका यात्रेसाठी एकत्र येणार आहेत लक्ष्मीसाठी. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे आमची आवरली. मग मी पहिल्यांदाच्या घरी आल्यात म्हटल्यानंतर त्यांना मानपान करायचा विषय सुरू झाला. मला बाबा काय म्हणते, आपल्या घराची मोठी सून आलेली आणि तू तसंच पाठवून दिलीस. असं नसते. तसं मग कोण येते? बोलणं, प्रेम, जिव्हाळा, जवळी एवढंच महत्वाचं असते. आणि हे पण महत्वाचं आहे की. मग हे महत्वाचं नसते हे पण महत्वाचं आहे. कोण हा, आमची लग्नात भेट झाली. कोणाच्या लग्नात तरी गेलेलो ना आपण. कोण होतो? आता राहू राहू दे ग बाई. येस, जात राहा. आणि मला तुमच्या काही चॉईस माहित नाहीत बाई. परत येणार मी, पुन्हा येणार. मॅचिंग नव्हे, ते एनोला पण मॅचिंग झालंय त्यांच्या ड्रेसला. हा, एवढं पण मॅचिंग केलं. राखी काढून प्रेमाची भेट म्हणून घ्या, दुसरं काही नाही.
अगं भेट मला नाही वाईट गं, वाटेल मग. ओळख झाली असं की काही नसतं. हो, ओळख माझी- लहान- आता माझी माझी साईज माहित नाही तर मी स्वतःहून आणलं असतं. आज मी गेलेले तशी बाहेर त्यांना ते पण म्हटलं, मग हे म्हणायला लागले साईज कळेल न कळेल त्याच्यापेक्षा तू इथे. त्याची तुम्हाला जरा काय खोली आहे आवडतं? काय नाही तर काकीकडून प्रेमाची भेट म्हणा आणि तुम्हाला आवडेल ते कधी टॉप वगैरे काय घेतात ते घ्या काही. दिल्यावर लगेच घ्यायचं असते की एवढा वेळ लागतो ते. बरं मी सांगते ते आणि नंतर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई सगळ्यात मोठ्या म्हणजे सचिनचे मोठे भाऊ जे आहेत चुलत भाऊ त्यांचे मी बायको मिसेस संजना वहिनी. मी पण वहिनी म्हणते कधी कधी ताई म्हणते. आणि ह्या दोन मुली समू नमू मला पण माहित नाही समू कुठली नमू कुठली. आणि ह्या जुळ्या आहेत. तर ह्या आल्या होत्या मुंबईमध्ये आणि मग आज आमच्या घरी जेवण वगैरे झालं मस्त छान गप्पा मारत बसलो आम्ही. आणि त्या आता निघणार आहेत म्हणजे इकडेच त्यांची सख्खी जाऊबाई सुद्धा आहे. सख्खं तुला तसं काही नाही पण सांगायचं म्हणून सांगते कारण सचिन एकटेच आहे त्यांना बाकीचे चुलत भाऊ वगैरे आहेत त्याच्यामुळे मग भेटतील अजून आहे. आम्ही यात्रेमध्ये वगैरे एकत्र असणार तेव्हा अजून मजा मस्ती वगैरे येईल. अजून भरपूर लोक आहेत येण्यासारखी. आत्ता कुठं कुठं आहेत थोडी थोडी यायला लागतात कारण सगळ्यांची खरेदी वगैरे इथे सुरू आहे. त्यामुळे त्या काय म्हणते तुला कार्यक्रमानिमित्त इथे आल्यात नाही तर त्या इथे कधी आल्या असत्या माहित नाही. पोरींच्या लग्नाला पत्रिका परत लग्नच लग्नाचा विषयच नाहीये. काय खरं नाही तुमच्या तुम्ही दोघींचं. राहावा आज इकडे. हो राहा. आम्ही काय हे बरं आता तुम्ही जी आता तिकडे